माझ्या YouTube चॅनलवर सर्व मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत करते। मी प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देते। मी सुजाता गायकवाड। मी एक गृहिणी आहे। आपण घरातील कुटुंबाचा मुख्य आधार आहात। आपण रोज घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पाडून प्रत्येकजण काही ना काही करत असतात। पण ताईंनो, मला एक सांगा, आपण एक मुलगी, आई, सून, बायको अशा प्रत्येक जबाबदारी पाडत असतो, पण आपण स्वतःला हरवून बसलो आहोत। आपण स्वतःसाठी जगायचं विसरून गेलो आहोत। आपल्याला युट्यूबने घरात बसून कमवण्याची संधी दिली आहे। प्रथम आपण युट्यूबचे आभार मानूया। चला तर ताईंनो, आपण आपल्या रोजच्या जबाबदाऱ्या जशा पार पाडतो, कुठलीही चूक करीत नाही। आपण आपली स्वप्न पूर्ण करूया। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला YouTube चॅनल सुरू करूया। नवीन युट्यूबरसाठी घरी बसून एक संधी आलेली आहे, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊया। एकमेकांना सहाय्य करू, अवघे करू। या वचनाप्रमाणे आपण सर्व नवीन युट्यूबरला घेऊन बरोबर जाऊ, एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊया। मी पण ताईंनो तुमच्यासाठी एक नवीनच युट्यूबर आहे। युट्यूबरने मलाही सपोर्ट करा। युट्यूब चॅनल चालू करायचा म्हटले की पोटात गोळा येतो। आपण दिवसभर मोबाईलवर TV पाहू शकतो, पण कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही। पण काही हरकत नाही, मलाही कॅमेऱ्यासमोर बोलता येत नव्हते, पण हळूहळू सवय होऊन जाते। युट्यूबवर काम करताना घाबरायचे नाही। असं समजा आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे। आपल्याला शाळेत पहिल्या दिवशी काहीच येत नाही, पण आपण रोज शाळेत जातो। हळूहळू आपल्यालाही सगळे यायला लागतं। आपल्याला शाळेचे सगळेच विषय आवडतात असे नाही, तर सगळेच 1 ते 2च विषय आपल्याला आवडतात। तसेच युट्यूबचंही आहे। ते म्हणतात ना, पाण्यात पडल्यावर माशालाही पोहता येतं। असं म्हणतात की बाळाचा जन्म झाल्यावर त्याला खायला शिकवावे लागत नाही, तसेच आपलेही आहे। युट्यूब चालू केल्यावर आपल्यालाही हळूहळू शिकावे लागते। युट्यूबवरील माझ्या मैत्रिणींना मला एक सांगायचं आहे, तुम्ही युट्यूब चॅनल चालू करायचा असेल तर एक विषय निवडा। तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयावर तुम्ही बोलत राहा। युट्यूब चॅनलवर काम करताना स्वतःचे ध्येय ठरवा। त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढवा। एवढं धावू नका की तुम्हाला हारल्यासारखं वाटेल। विचार पॉझिटिव्ह ठेवा, नकारात्मक विचार सोडून द्या। मी हे करीन आणि मी हे करणारच, यात मी यशस्वी होणारच असे विचार ठेवा। त्यामुळे तुम्ही स्वतःला घडवू शकता। तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचे आहे। स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बनवलं पाहिजे। तुम्हाला सश्यासारखं धावायचं नाही, तर कासवाच्या पावलाने हळूहळू पुढे जात राहायचं आहे। युट्यूबवर काम करत असताना अभ्यास करा। युट्यूबची पूर्ण माहिती घ्या, त्यावेळेस युट्यूब चालू करा। युट्यूबवर काम करण्यासाठी परिश्रमच करावे लागणार आहे। कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही। न थांबता चालत राहा। एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळणारच आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।